नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस चित्र स्पष्ट होत जातं. अखेर पण नाही, हळूहळू होत जातं असं म्हटलं तर योग्य होईल. आणि त्यामुळे एका बाजूला बारामतीच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची आणि माघार घेण्याची वेळ संपल्यानंतर जी काय परिस्थिती आहे ती आपल्या समोर आहे. आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा वहिनी ह्या निर्वेदपणे निवडून येणार आहेत. कारण जो मध्ये उगाच अपट तमाशा करून काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता तो पण मागे घेतला. कधी कधी काय असतं माहिती का मित्रांनो, की खरी बायको असते ना, ती जितकं पातिव्रत्य दाखवत नाही ना, तेवढी बिन लग्नाची बायको असते ना, ती पातिव्रत्य दाखवते. ते उलट्या बाजूला पण आहे. सांगायचा हेतू असा की काँग्रेस जे काय करतंय, हे काँग्रेस किती महान कार्य करतंय आणि राज्यामध्ये विरोधी पक्षाचा स्पेस जो मोकळा पडलेला आहे तो भरण्यासाठी काँग्रेस कसा हे अशा प्रकारचा पराक्रम करते की अर्ज भरायचा आणि मागे घ्यायचा. पहिल्या दिवसापासून चित्र स्पष्ट होतं की काय असेल तो थोडा फरक पडेल. 50,000, 80,000, 1,00,000 अशा काहीतरी फरकाने आणि भल्या थोरल्या फरकाने सुनेत्रा वहिनी बारामतीतून विधानसभेवर निवडून येणार याविषयी कोणाचंही दुमत नव्हतं. पण मग बिनविरोध झाली तर बरं, आपल्याकडे महाराष्ट्रात परंपरा आहेत, संस्कृती आहे, वगैरे वगैरे असले काहीतरी फुलबाजी वाजवायची. आणि मग नाही, कोणतरी उभं राहतोय, मग इतर पक्षांनी तुम्ही त्यांना माघार घ्यायला सांगणार का, बिनविरोध होणार का, अशा चर्चा घडवून आणायच्या. आणि मग शेवटी काँग्रेस म्हणतं की शरद पवार गट जो उमेदवार टाकणार नसेल तर आम्ही टाकतो, आम्हाला तो अधिकार आहे. शरद पवारांनी सांगायचं निवडणुकीत उतरलं की कोण ना कोण निवडणूक लढवणार आणि काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना तसा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि ही सगळी घाण चिवडत बसायची. मला खरंच कळत नाही की ज्या निवडणुकीविषयी निर्णय आधी माहिती आहे तिथे मोठं काहीतरी होणार आहे आणि काँग्रेसने हिंमत दाखवली. बरं, काँग्रेसचे कोण उमेदवार होते त्यांनी आधीच सांगितलं की जर सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अजितदादांच्या त्या घातपात अपघात जे काय आहे त्याच्याविषयी FIR दाखल करून घेतला तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ. पण एक प्रकारे अट घातली, ते कुठेही मान्य झालं नाही, त्यानुसार काहीही झालं नाही. थोडे पाय काय असतील, पार्थ पवार यांनी प्रतिकूल उद्गार काढले आणि अखेरच्या दिवशी भरलेला अर्ज काँग्रेस उमेदवाराने मागे घेतला. आता मागे घेतला तरी त्याच्यात पराक्रम आहे हे दाखवण्याची खास अनेक पत्रकारांना असते. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचा खरा विरोधक कोण असेल तर तो आम्हीच आहोत हे काँग्रेसला दाखवायचं होतं. म्हणजे भाजपचा काँग्रेस हा विरोधी नाहीये हे काँग्रेसने कधीतरी दाखवलंय का? मला सांगा. काँग्रेसने आजपर्यंतच्या गेल्या 30-35 वर्षाच्या भाजपचा उदय झाल्यानंतर कधीतरी काँग्रेस पक्षाने असं एक लक्षण दाखवलंय का की आम्ही भाजपसाठी माघार घेऊ, भाजप महाराष्ट्रात वाढू दे, आम्ही भाजपचे विरोधक नाही आहोत, हे कधीही दाखवलेलं नसेल तर महाराष्ट्रात फक्त आम्हीच भाजपचे विरोधक आहोत हे काँग्रेस दाखवते म्हणजे काय आणि हे दिसतंय कोणाला? हे सगळं राजकीय विश्लेषण जे आहे हे इतकं भरकटत आणि गोंधळत गेलेलं आहे की बोलणारे आहेत त्यांना पण आपण काय बोलतोय कळत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भाजप हा पक्ष सर्वात मोठा झाला, उदयाला आला, वाढला, विस्तारला.
काँग्रेसचे जिल्ह्यातले तालुक्यातले बुरुज उद्ध्वस्त करत भारतीय जनता पक्ष तिथे पाय रोवून उभा राहिला आणि आज काँग्रेसवर अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली. त्याची काही पार्श्वभूमी या लोकांना माहिती आहे का, असलं विवेचन करणाऱ्यांना? 1978 मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी समांतर काँग्रेस म्हणून एक वेगळा गट केला, जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्या जनता पक्षामध्ये जनसंघाचा समावेश होता आणि जनता पक्षामध्ये फाटाफूट झाल्यानंतर जनसंघाचे लोक सोबत घेऊन शरद पवार सरकार चालवत होते, इंदिराजींनी ते सरकार बरखास्त करण्यापर्यंत. तेव्हा काँग्रेस पक्ष जो इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली होता आणि ज्यातून शरद पवार दोनदा तरी बाहेर पडले आणि परत आले, तो काँग्रेस पक्ष कधीही भाजप बरोबर नव्हता. पण 1984च्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवर जी एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला धरून भारतीय जनता पक्ष हा देशात हळूहळू करत विस्तारत इतका गेला की आज 40 वर्षानंतर भाजप हा देशव्यापी झालाय आणि काँग्रेस पक्ष हा इतका संकोचत गेलाय की 10 राज्यामध्ये सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची क्षमता काँग्रेस पक्षाकडे राहिलेली नाही. तो भाजप वाढला कसा आहे बघितलं तर मग ही जी थिअरी, आम्ही भाजपचे खरेखुरे विरोधक, ही भूमिका घेऊन भाजप उभा राहिला, तेव्हा भाजप देशव्यापी होत गेला. भाजप इतर कुठल्याही पक्षाबरोबर जाऊ शकतो. अगदी सीपीएम बरोबर जाऊन भाजपने व्हीपी सिंग यांना पाठिंबा दिला होता. प्रादेशिक पक्ष कधी डीएमके बरोबर, कधी अण्णा डीएमके बरोबर, कधी लालूना पाठिंबा, कधी मुलायमना पाठिंबा, कधी मायावतीना पाठिंबा. या सगळ्यांना पाठिंबा देत हळूहळू करत भाजपने आपले हातपाय देशभर पसरले. पण डोक्यात लोकांच्या एकच घातलं की भारतीय जनता पक्ष असा एकमेव पक्ष आहे की जो कधीही काँग्रेसच्या बाजूने जाणार नाही, काँग्रेसला पाठिंबा देणार नाही. आणि म्हणून जे कोणी सेक्युलर पुरोगामी किंवा प्रादेशिक पक्ष असतील, हिंदुत्ववादाला विरोध करणारे असतील, हे सगळे पक्ष बेसिकली अँटी काँग्रेस होते, काँग्रेस विरोधी पक्ष होते. आणि तरीही कधी ना कधी ते काँग्रेसच्या सोबत गेलेत आणि काँग्रेसच्या सोबत न जाणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. हे दाखवत 1984 पासून 2014 पर्यंतच्या 30 वर्षात भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये एकपक्षीय बहुमत मिळवलं. त्या मागची भूमिका, त्या मागचा अजेंडा एकच होता की आम्हाला देशव्यापी पक्ष व्हायचे आणि जर ज्या मतदाराला देशात काँग्रेसची सत्ता नको आहे त्यांनी इतर कुठल्याही पक्षाकडे जाण्यापेक्षा काँग्रेस नको असेल तर भाजपकडे यायचं, हा असा एवढाच पर्याय भाजपने मतदारांसमोर ठेवला. त्यामुळे लहान मोठ्या इतर सगळ्या पक्षाचे आणि सोयीनुसार काँग्रेस विरोध किंवा सोयीनुसार काँग्रेस बरोबर सलगी असं करणाऱ्या प्रत्येक पक्षाला भाजपने संपवलं. कारण त्यांचा, आता शरद पवार घ्या, शरद पवार हे 1985च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात पुलोट बनवून लढले होते. पण अवघ्या 1 वर्षामध्ये ते स्वतःच आपले 40-50 आमदार घेऊन काँग्रेस पक्षात गेले आणि त्यांनी जी पुरोगाम्यांची एक आघाडी बनवली होती ज्यामध्ये जागा वाटपात भाजपलाही सहभागी करून घेतलं होतं, ती पुलोद नावाची आघाडी बारगळली आणि त्यांनी मनोभावे पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचे महान वारस म्हणून शरद पवारांना नेता मानलं होतं. तो जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, डावे कोण असतील नसतील ते, हे सगळे पक्ष बारगळले.
आणि काँग्रेस विरोधी मतदान होतं. ते मतदार काँग्रेसला पाडू शकणारा पक्ष शोधायला लागले. त्यातून बाळासाहेब ठाकरे यांचा उदय झाला आणि भाजप काँग्रेसच्या विरोधात शिवसेना आहे म्हणूनच भाजपने काँग्रेस बरोबर भाजप बरोबर भाजपने शिवसेनेबरोबर युती केली महाराष्ट्रात आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. नाहीतर जनता दल शेका पक्ष याच लेवलवर त्याच वर्गामध्ये भाजप होता महाराष्ट्रात, पण वाढला कसा? तर महाराष्ट्रात भाजप हा एकमेव पक्ष असा होता शिवसेनेच्या उदयापूर्वी आणि शिवसेनेच्या उदयानंतर 2019 पर्यंत की भाजप एक पक्ष असा आहे की जो कधीही काँग्रेस बरोबर जाणार नाही, म्हणून इतर सगळ्या पक्षातले अँटी काँग्रेस मतदार हळूहळू करत भाजपकडे ध्रुवीकरण होत गेले. शिवसेनेकडे तसे झाले होते. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा हव्यास धरून काँग्रेस बरोबर जी हातमिळवणी केली तिथे शिवसेना बारगळली. आज बारामतीमध्ये काँग्रेस उमेदवारी करणार आणि आपण एकटे भाजप विरोधात दाखवणार म्हणजे काय? भाजपचं काँग्रेसने कधीही समर्थन केलेलं नाही, तर ते सामान्य मतदाराला कळतं. भाजप आणि भाजप सोडून इतर पक्ष आहेत त्यांच्याकडे आलेला मतदार हळूहळू स्वातंत्र्योत्तर काळाच्या 70-80 वर्षामध्ये काँग्रेसला विटून काँग्रेसला कंटाळून इतर पक्षांकडे वळला होता. काँग्रेस कधीच भाजप बरोबर नव्हता ना, कधी नव्हता. त्यामुळे बारामतीमध्ये काँग्रेसने ती जागा लढवणं आणि आम्ही एकमेव भाजप विरुद्धचे पक्ष आहोत हे दाखवणं म्हणजे काय मला कळलं नाही. भाजप नगण्य पक्ष होता तेव्हा सुद्धा भाजप काँग्रेस बरोबर गेला नाही आणि काँग्रेस दुबळा पक्ष झाला तरीही काँग्रेस भाजप बरोबर गेला नाही किंवा भाजप काँग्रेस बरोबर आला नाही. त्यामुळे बारामतीच्या एका पोटनिवडणुकीत सुनेत्रा बहिणींच्या विरोधात युतीच्या विरोधात उमेदवार उभा करून भाजप महाराष्ट्रभर आपणच काय ते भाजपचा एकमेव विरोधक आहोत हे दाखवण्याची परसेप्शन निर्माण करतोय. हे जे काही विश्लेषण चालतं ना, हा निर्बुद्धतेचा निर्वाळा असतो. पण चालायचं. मला आज एक कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट सीपीएमचा एक राज्यसभेचा अत्यंत तरुण 40शीतला खासदार होता. अनिर्बान किंवा त्याचं काहीतरी नाव होतं, अनिर्बान. पुढचं नाव भट्टाचार्य असेल किंवा काय गुप्ता असेल, सेनगुप्ता असेल, मला आठवत नाही, पण अनिर्बान हे त्याचं नाव होतं आणि तो सीपीएमचा राज्यसभा सदस्य होता. 40शीच्या आसपास होता. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. तेव्हा बहुतेक रिपब्लिकवर किंवा टाइम्स नाववर अर्णब गोस्वामीने त्याची मुलाखत घेतली होती, इंटरव्ह्यू घेतला होता. तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा किती पोथीनिष्ठ झालाय आणि पोथीनिष्ठानीच हा लोकांमधला पक्ष कसा रसातळाला नेला हे सांगताना त्या अनिर्बानने सांगितलेला एक किस्सा मला आठवतो. तो म्हणाला, देशात पक्षाची अवस्था काय, जनमानसात सीपीएमची अवस्था काय याची सीपीएमच्या आजच्या नेत्यांना म्हणजे प्रकाश करात किंवा सीताराम येचुरी यांना पर्वा नाहीये. त्यांच्या दृष्टीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला दावा गट जो आहे तो स्ट्रॉंग राहिला पाहिजे. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेमधलं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे. आणि म्हणून अगदी बंगालमध्ये ममताकडून हरलेला पक्ष आज खुरडत खुरडत कसा बसा केरळमध्ये राहिलाय शिल्लक. आणि केरळ सोडलं तर सीपीएम पक्ष राहिलाय कुठे, तर जेएनयू, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. आणि तिथे सुद्धा आता हळूहळू त्यांची पकड ढिली झालेली आहे. मी गेलेलो नाही तिथे, पण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये 2 ढाबे आहेत. एकाचं नाव गंगा ढाबा आणि दुसऱ्याचं नाव जमना ढाबा. तर तो अनिर्बान म्हणाला होता की हळूहळू करत
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा JNUच्या कंपाऊंडमध्ये, संकुलामध्ये गंगा आणि जमुना ढाबा याच्या पुरता मर्यादित होऊन जाईल. आज काँग्रेस पक्षाची अवस्था तशी झालेली आहे. आणि बारामतीमध्ये उमेदवार उभा करून आपणच एकटे भाजप विरुद्ध आहोत असं दाखवण्याचा पराक्रम काँग्रेसने केला. आणि त्यातून हर्षवर्धन सकपाळ हे कसे महाराष्ट्रव्यापी नेते झाले, असली काय काय विश्लेषण आणि वर्णन झाले ती केविलवाणी आहेत, केविलवाणी आहेत. राजकारणात पक्ष वाढवायचा असेल, मग तो कम्युनिस्ट पार्टीचा असो, RSSचा हिंदुत्ववादी असो किंवा शिवसेनेचा जो काय पक्ष असेल, तो लोकांमध्ये जाऊन वाढवता येतो. विद्यापीठाच्या बंद केबिनमध्ये, वातानुकूलित केबिनमध्ये बसून आणि विश्लेषण करून किंवा रिसर्च पेपर उभा करून लिहून पक्षाची उभारणी होत नसते. मातोश्रीच्या केबिनमध्ये पक्षप्रमुख बंद होऊन पडले आणि बघता बघता शिवसेना आणि उबाठा शिवसेना दोन्हीचा कसा बोजवारा उडाला बघा. बाळासाहेबांचं रक्ताचं नातं नसून एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये शिवसेना बळकावून बसू शकले, काबीज करू शकले, जनतेची मतं मिळवू शकले, कारण जनता अँटी काँग्रेस होती. आज काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये दुबळा झालेला पक्ष आहे. याचं कारण काँग्रेसकडे नेतृत्व राहिलेलं नाही. ज्याला आपली गुणवत्ता दाखवता येईल, क्षमता दाखवता येईल, त्याला काँग्रेसमध्ये स्थान नाहीये. गांधी घराण्याची आरती ओवाळता आली पाहिजे, तर तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये स्थान आहे. आणि ती आरती येत नसेल तर ढुंगणावर लाथ. आणि म्हणून एका पोटनिवडणुकीतला अर्ज शेवटी मागे घ्यायचा आणि घातलेली अट सुद्धा सुनेत्रा वहिनींनी किंवा राष्ट्रवादी अजितदादा गटाने किंवा महायुतीने पाळली नाही, तरी अर्ज मागे घ्यायचा आणि आम्ही जिंकलो. हळूहळू करत काँग्रेस पक्ष हा फक्त मीडियाच्या बातम्यांपुरता शिल्लक राहील, जशी आज महाराष्ट्रात उबाठा शिवसेनेची अवस्था आहे. कधी काळी मुंबईत कुठे काचा फोडल्या, दगडफेक झाली म्हणून शिवसेनेच्या बातम्या यायच्यात. आज शिवसेना कुठे शिल्लक राहिली? तर मीडियामध्ये संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपुरती उद्धव ठाकरे यांची वडिलांची शिवसेना शिल्लक आहे. बाकीची शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेलेली आहे. तसा काँग्रेस पक्ष हा अशा विश्लेषणापुरता शिल्लक राहील, चर्चेत राहील आणि आणखीन 15-20 वर्षानंतर तो कदाचित त्यातली 4-5 टाळकी शिल्लक राहिली तर त्यांना वस्तू संग्रहालयात नेऊन ठेवतील. हा बघा काँग्रेसवाला असा दिसायचा. रस्त्यावर काँग्रेसवाला दिसणार नाही, त्याला म्युझियम मध्ये ठेवायला लागेल दुर्मिळ वस्तू म्हणून. बारामतीत माघार घेण्याचा फक्त इतका अर्थ उरतो की लवकरच काँग्रेस म्युझियम मध्ये एखाद्या कपाट बंद होणार आहे, एवढा त्याचा अर्थ आहे. यापेक्षा त्याचं कुठलंही विश्लेषण होऊ शकत नाही. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.